नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सकाळ झाल्यानंतर त्याच्याबरोबर आपण कुठल्या प्रकारचा संवाद केला पाहिजे. आपण त्याला सकाळीच छान बोलायला शिकवण्यासाठी म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे सकाळी उठल्यानंतर त्या पद्धतीने आपण त्याच्याबरोबर बोलावे. एक गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी, सुप्रभात यासारखं संभाषण झाल्यानंतर आपण बाळाला बाहेर अंगण असेल, गॅलरी असेल तर तिथं घेऊन जावं आणि त्याला दाखवावं, बघ सकाळ झाली, सूर्य उगवलाय, उजेड पडला. अशा प्रकारचं संभाषण केल्यावर सकाळ म्हणजे काय, यासाठी कोणकोणत्या प्रकारचे शब्द वापरले जातात हे त्या मुलाला समजतं. आता सकाळ ही सर्व मुलांनी पाहिलेली असती, परंतु सकाळ म्हणजे काय नेमकं हे त्यांना समजत नसतं. आणि ही कर्णबधीर मुलं ही असतात, त्या मुलांनाही सकाळ झाली सकाळ झाली, समजा ह्या सकाळ म्हणजे तरी काय, म्हणजे मग आपण त्याला जेव्हा सूर्य उगवतोय तो त्या दिशेने पाहायला सांगणे, सूर्य दाखवणे की हा असा सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यानंतर उजेड पडतोय, कोवळं ऊन पडतंय, म्हणजेच सकाळ झाली, तू झोपेतून उठला. रात्री झाल्यानंतर आपण रात्र शिकवणार आहे आणि त्यानंतर सकाळ झाल्यावर आपण ह्या प्रकारचं त्याच्याबरोबर संभाषण करून अजून सकाळच्या ज्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये घडत असतील त्या गोष्टी आपण त्याला उदाहरण दाखल देऊ शकतो. सकाळ झाली, हे बघ तुझे पप्पा शाळेत चाललेत, त्या सकाळी शाळा असेल कदाचित त्यांना किंवा ऑफिस असेल सकाळी लवकर, तर आपण सांगू शकतो सकाळ झाली, तुझे बाबा ऑफिसला चालले आहेत. सकाळ झाली, चल आपण आता चहा दूध पिऊ. सकाळचे जे प्रकारची आपली कामं असतात ती सर्व सकाळची कामं त्याला आपण सकाळ झाली असं वाक्य वापरून सांगू शकतो. म्हणजे त्याला सकाळ झाल्यानंतर काय काय करायचं असतं हे या मुलांच्या लक्षात येतं. आणि याचप्रमाणे आपण त्याला दिवसाची सुरुवात कशी होते आणि दिवसाची सुरुवात म्हणजे सकाळ झाली हे आपण त्याला जास्त वेळा उच्चार केल्यानंतर रोज रोज तेच त्याला शिकवल्यानंतर समजणार आहे आणि यातूनच त्याचा भाषा विकास होणार आहे. आणि या प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.